हॅलो नमस्कार। आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी। लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये एकत्र येतात। पण या दिवसाचे खरे महत्त्व काय आहे, उपवास कसा करावा, या दिवशी कोणते नियम पाळावे, ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे, जो आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो। या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात, ज्यानंतर चातुर्मासाची सुरुवात होते। हे व्रत आत्मशुद्ध आणि आरोग्य लाभासाठी केले जाते। वारकरी संप्रदायात या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। लाखो वारकरी भक्त पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये पोहोचतात। ते पायी चालणे म्हणजे प्रसिद्ध वारी होय। आषाढी एकादशीचं महात्म्य कथा आहे छोटीशी, ती मी तुम्हाला सांगते। तर बघा, एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाहीकडून न मारता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता। या वरामुळे मृत्युमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली। त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धावा केला, पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हते। पण त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृत्युमान्य राक्षसाला ठार केले। तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले। तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला। या देवीचा नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला। शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीचे मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे। तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर 4 महिन्यांसाठी झोपायला जातात, म्हणजे विश्रांती घेतात, योग निद्रेत जातात। त्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात। या काळामध्ये 4 महिन्याचा चातुर्मास असतो। तसेच वारकरी परंपरा म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज आणि इतर संतांच्या विचारांवर चालणारा वारकरी संप्रदाय या एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत एकत्र येतो। एकादशी तिथीला शरीरातील सात्विकता वाढते, त्यामुळे या दिवशी उपवास आणि साधना केल्याने मन शांत आणि शुद्ध होते। एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी येते। एकच वेळ जेवण एकभुक्त केले जाते। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केले जाते। देवाला तुळशीपत्र वाहून विठ्ठलाची पूजा करतात। संपूर्ण दिवस उपवास किंवा फलाहार घेऊन देवाची भक्ती केली जाते। रात्री देवांचे नामस्मरण करत कीर्तन भजन ऐकत जागरण करण्याची परंपरा आहे। द्वादशीच्या दिवशी सकाळी पूजा करून आणि गरजूंना दान देऊन उपवास सोडला जातो। आषाढी एकादशीला काय करावे? जास्तीत जास्त वेळ रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करावा। देवाला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे, कारण विष्णू पूजेत तुळशीला खूप महत्त्व आहे। वाईट विचारांचा त्याग करून सात्विक आहार घ्यावा आणि आचरण चांगले ठेवावे। जे एकादशीचा उपवास करत नाही त्यांनी विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचे वाचन करावे। तसेच तामसिक अन्न सेवन करू नये। मसालेदार म्हणजे मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण खाऊ नये। यामुळे नकारात्मकता येते। या दिवशी उपवास असो वा नसो, पण पैसे, वस्त्र, अन्न आणि पाणी दान करणे हे खूप अत्यंत पुण्यकारक मानले जाते। पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। हिलाच आषाढी वारी म्हणतात। विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन
पोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगावहून परब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची, देहूहून तुकाराम महाराज, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ महाराज, पैठणहून एकनाथ महाराज आणि उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आषाढी एकादशीचे महत्त्व सांगायचे झाले तर आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. तसेच वैकुंठभूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले असा लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. आषाढी एकादशीचे व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णुपूजन करतात. संपूर्ण दिवस उपवास केला जातो. रात्री भजन कीर्तन विठ्ठल नामाचा गजर केला जातो. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. तसेच तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.